तर साधनेशी रिलेटेड विषय असलेला पहा मी मला विषय वेगळा विचारून केला होता तो मदत करतो. अर्थात साधना ब्राह्मण स्टेट मीटर्स नाही मत असतं की जिम सकाळी 5:30 वाजता दिलं जातं असं नाही. कधी दिवसभरात केली तरी चालतं. असं साधना तुम्ही दिवसभरात कधी केली तरी चालते, पण तुम्ही साधना करताय कशी याला फार महत्त्व आहे. आणि आपल्याकडे असं झालं आहे की आपल्याकडे साधना म्हटलं ना की लोक फार सिरियस होते. साधनेचं सुख विश्व प्रार्थनेत आहे. नुसती विश्व प्रार्थना म्हणा सांगितलं तर फार खूप सिरियस घेत नाही, पण जर विश्व प्रार्थनेची साधना करणार जसं म्हटलं की लगेच लोकांना वाटतं की वेगळं आहे. उत्कर्षेक प्रवास पहिल्या पर्वामधला 4था भाग जेव्हा विठ्ठल कामत आले होते बेळगावला, तेव्हा मी जेव्हा अँकरिंगला होतो सकाळी कामतांबरोबर बोलत होतो. कामताने सांगितलं की आपल्याला एखादी गोष्ट देत असताना ती वेगळ्या पद्धतीने द्यावी लागते. ते तुम्हाला जर कोणतरी सांगितलं, तुम्ही कोणातरी घरी जेवायला बोललं आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं की आज आमच्याकडे शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा अशी मिक्स भाजी, फ्लावर वगैरे सगळं घालून, ते म्हणतील एकतर आम्हाला बोलवतात आणि असल्या काहीतरी भाज्या घालतात. याच सगळ्या भाज्या एकत्र करून जर स्मॅश केल्या तर त्याची पावभाजी होते. ती लोकांना चालते. आतमध्ये त्याच भाज्या असतात पण दिसताना पावभाजी दिसते. कामत म्हणाले मी जेव्हा ऑर्किड हॉटेलमध्ये पहिल्यांदा इडली सुरू केली, त्याला कामत त्यांची स्पेशालिटी म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये इडली सुरू करणारे ते पहिले. तर ते म्हणाले की जर इडली चटणी असं दिलं तर मला लोकांनी विचारलं असतं की 5 स्टार हॉटेलवर तुम्ही इडली चटणी सुरू करता आणि त्यात सांगणारा मराठी माणूसच असतो, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये इडली चटणी सुरू केली याचा अभिमान वाटणार नाही. मराठी माणूस म्हणणार तुम्हाला दुसरी कुठली डिश मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी इडली चटणी जेव्हा सुरू केली तेव्हा त्यांनी खाली बोर्ड लावला, अ पुडिंग कॉम्बिनेशन ऑफ राईस अँड सेमोलिना ऑफर्ड विथ व्हाईट कोकोनट सॉस. आता सेमोलिना म्हणजे रवा आणि राईस म्हणजे तांदूळ आणि रव्याचं कॉम्बिनेशन पुडिंग म्हणजे झाली इडली आणि व्हाईट कोकोनट सॉस म्हणजे ओल्या नारळाची चटणी. पण असं लिहिता येत नाही. तसंच परमार्थामध्ये विश्व प्रार्थना नुसतं म्हणा म्हटलं की ते म्हणणं ठीक आहे, म्हणजे बाकीचे सांगतात असं काय, पण विश्व प्रार्थनेची साधना आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला वेगळं वाटतं. पण विश्व प्रार्थनेची खरोखरच साधना आहे. आणि विषय तुम्ही जर बघा, माझी ओळख करून देताना खूप छान पद्धतीने वापरला. ते कॉमर्सचे शिक्षक आहेत, मला ते खूप आवडलं. त्याचं कारण बऱ्याच ठिकाणी कॉमर्सचे प्रोफेसर म्हणून ओळख करून दिली जाते. अर्थात कॉलेजमध्ये शिकवणाऱ्यांना प्रोफेसर्स म्हणतात, तो नंतरचा भाग. पण आचार्य यात्रेंनी असं म्हटलंय की जो कठीण विषय सोपा करून सांगतो त्याला शिक्षक म्हणतात आणि जो सोपा विषय कठीण करून सांगतो त्याला प्रोफेसर म्हणतात. त्यामुळे मला प्रोफेसर म्हणतात माझ्या गोळाच येतो. माझला सद्गुरू आणि दादांमध्ये शिक्षक त्यासाठी असतो कारण ते कठीण विषय सोपा करून सांगतात. सच्चिदानंद स्वरूपचं दादा ज्या पद्धतीने घेत आहे ॲक्च्युली त्याच्यामधला शिक्षक दिसतो. कारण मला आठवतं ज्या नवविधा भक्तीसाठी मी सगळीकडे फेमस आहे, पहिली नवविधा भक्ती मी त्या मोठ्या प्रवचनकाराची ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यात ऐकली होती आणि ती माझ्या सक्षरच डोक्यावरून गेली. आणि मला असं वाटलं काय की माझाच अभ्यास कमी पडतोय म्हणून मला कळली नाही. दुसऱ्या दिवशी अशोक नाईक काकांचं प्रवचन होतं आणि त्यावेळेला चक्री प्रवचन चालायचं आणि चक्री प्रवचनाला समोर सद्गुरू बसायचं आणि सद्गुरूंच्या समोर ती 20-20 मिनिटाची प्रवचनं असायची. तर दुसऱ्या दिवशी अशोक नाईक काका, माझे बाबा आणि अजून एक कोणतरी प्रवचनकार असं तिघांची प्रवचनं लागली आणि अशोक नाईक काका बसले आणि अशोक नाईक काका म्हणाले माझ्या बायकोने मला सतत ताकीद दिलेली आहे की काल ज्या प्रवचनकारांनी जसा विषय घेतला तसा घेतला तर खबरदार. आम्हाला काही कळलंच नाही. तेव्हा मला कळलं की मला नाही तर कोणालाच कळलं नव्हता विषय. आणि मग 2004ला गेले विसरूनी खऱ्या देवा ही जेव्हा सीडी गुरुपौर्णिमेची सद्गुरूंची आली प्रत्येक शाखेमध्ये, त्याच्यामध्ये गेले विसरूनी खऱ्या देवा या विषयामध्ये सद्गुरूंनी नवविधा भक्ती मांडली होती. तेव्हा मला नवविधा भक्ती काय हे ॲक्च्युली कळलं. तेव्हा मला कळलं की कठीण गोष्ट सोपी करून सांगायची काय असते. पण लोकांना असं आहे की लोकांना कठीणच आवडतात. म्हणजे तुम्ही दुसरी साधना इतर कुठली सांगितली, जीवनविद्येच्या ज्या सगळ्या साधना आहेत त्या अतिशय सोप्या वाटतात पण त्या असतातच नाही. कुठलीही साधना तुम्हाला जेवढी सोपी वाटते
ती तेवढी कठीण असते. गोंदवलेकर महाराजांना एका बाईने सांगितलं की मला खूप इफेक्टिव्ह अशी साधना आहे ज्याच्यातून माझ्यामध्ये बदल होते. गोंदवलेकर महाराज म्हणाले, असं कर, जेवायच्या आधी 3 वेळा श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. ती म्हणाली, कठीण कठीण साधना. तर ते म्हणाले, मी तुला कठीण साधनाच दिली. लोकांचं कसं असतं, तुम्हाला 10 गोळ्या दिल्या तर तुम्हाला वाटतं वा वा चांगला कोर्स आहे. एकच गोळी दिली तर म्हणजे डॉक्टर चांगला नाही. पण ती एकच गोळी अँटीबायोटिक्स असेल तर, आणि संतांचा कुठलाही डोस असतो ना तो अँटीबायोटिक सारखा असतो. अँटीबायोटिक सारखं असतो म्हणजे काय म्हणजे अँटीबायोटिक्सचे 2 नियम आहेत. एक तर पहिली गोष्ट, कोर्स अर्धवट सोडायचा नाही, बरोबर की नाही. आणि कोर्स अर्धवट सोडला तर काय होतं, तो रोग बळावतो. तो का बळावतो त्याचं कारण बघा, डॉक्टरने सांगितलेलं असतं की 5 दिवस गोळ्या घ्या. बहुतेकांचे 3 दिवसातच सगळे रोग जातात. तुम्हाला काय वाटतं, हे डॉक्टरना माहीत नसतं का की 3 दिवसात बरे होणार आहेत? तरी त्यांनी एक्स्ट्रा 2 दिवस का सांगितलेले असतात? त्याचं मागचं कारण असं आहे की एखादा बॅक्टेरिया जर आतमध्ये असेल आणि जर तुम्ही जर नेमका तो कोर्स सोडला तर काय होतं की तो बॅक्टेरिया परत मल्टिप्लाय होऊन तो रोग परत येऊ शकतो. अगदी तसंच आपलं सगळं आता छान चाललंय, म्हणजे बाहेर छान आहे असं नाही. आपण जीवनविद्येच्या, सद्गुरूंचा शब्द आहे, आपण जीवनविद्येच्या पाण्यात आहोत म्हणून आपण आनंदाने विहार करतो. त्या जीवनविद्येच्या पाण्यातून बाहेर आलो की ज्या पद्धतीने माशाची अवस्था होती तशी आपली अवस्था होऊ शकते. त्यामुळे ज्या साधना आपल्याला सोप्या वाटतात त्या सोप्या असतात तसं नाही. या बाईला कसं सांगितलं, ती म्हणाली बरं ठीक आहे काय हरकत नाही. बऱ्याच वेळेला सद्गुरू काहीतरी सिरियसली सांगत असतात पण आपण ते सिरियस घेत नाही, हा प्रॉब्लेम. ती बाई गेली, 3.5-4 महिन्यानंतर परत गोंदवलेकर महाराजांचा कार्यक्रम झाला म्हणून ती परत कार्यक्रमाला आली. कार्यक्रमाला आल्यानंतर गोंदवलेकर महाराजांनी ओळखलं. गोंदवलेकर महाराजांनी हात केला. हात केल्यावर काय असतं, दादा आपल्याकडे बघून हसले, हात केला की आपल्याला बरं नाही वाटत, आपल्याला अहंकार येतो की एवढ्या सगळ्यात म्हणून बघा मला मोठी पाहिजे. आणि तो अहंकार अजूनही गेलेला नाही हे दाखवण्यासाठीच ते हात करतात, हे आपल्याला कळत. तर गंमत अशी आहे की गोंदवलेकर महाराजांनी हात केला म्हटल्याबरोबर तिला एक छान वाटलं. मग आली गेली, नमस्कार वगैरे केला. गोंदवलेकर महाराज म्हणाले, आपला आजचा कार्यक्रम झाला ना नंतर जेवण आहे, माझ्या बाजूला जेवायला बसा. अजून अहंकाराचा आणखीन एक लेअर आला की गोंदवलेकर महाराजांनी बाजूला जेवायला बसवलं. तिने सगळ्यांना सांगितलं तुम्ही विसराल म्हणून तुम्हाला मी आधीच सांगते. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय जेवायला बसल्यानंतर त्यांच्या बाजूला मी बसणार. तर ओके नाही आम्हाला सांगितलं. आणि मग गोंदवलेकर महाराजांची पद्धत अशी होती की सगळ्यांना वाढलं की गोंदवलेकर महाराज 10 मिनिटं बोलायचं आणि नंतर मग प्रसाद सुरू व्हायचा. त्या दिवशी गोंदवलेकर महाराजांची लिंक लागली. आता आपल्याला ग्रंथ येऊन थांबवतात, दादाला कोण थांबवणार, सद्गुरूंना कोण थांबवणार. जसं गोंदवलेकर महाराज बोलत होते, थांबवणार कसं ना. त्या 10 मिनिटाचा पाऊण तास झाला. मुळात आधी कार्यक्रम लेट सुरू झाला. पाऊण तास झाल्यानंतर गोंदवलेकर महाराज म्हणाले, अरे तुम्ही मला कोण सांगितलंच नाही, किती उशीर झालाय, चला मी इथेच थांबतो, चला जेवायला लागा. जेवायला लागा म्हटल्यानंतर त्या बाईंनी पटकन घास तोंडात घातला. जसा घास तोंडात घातला तशी पाठीवर गोंदवलेकर महाराज थाप आली. 3 वेळा श्रीराम जय राम जय जय राम म्हटलंच का. साधना काय असते, आपल्याला असं वाटतं की साधना म्हणजे ताट बसलं, डोळे बंद केले, हा साधनेचा प्रकार चांगला आहे म्हणजे, पण हीच साधना आहे असं त्याचा अर्थ होत नाही. साधना या शब्दाचा सिंपल अर्थ व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये प्रयत्न आहे. आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ती साधना असते, आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ती साधना असते. त्यामुळे ज्याला प्रपंचामध्ये किंवा व्यावहारिक गोष्टींमध्ये प्रयत्न म्हटले तिथे परमार्थामध्ये साधना. फक्त फरक काय आहे, साधनेला 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे सातत्य आणि दुसरं म्हणजे नियम. सातत्य आणि नियम मध्ये फरक आहे. सातत्य म्हणजे एखादा मुलगा रोज अभ्यास करतो याला सातत्य म्हणतात, पण तोच मुलगा रोज एका ठराविक वेळेला करतो अभ्यास, त्याला नियम म्हणतात. 16व्या अभंगामध्ये माऊली काय सांगताय, हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. हे सातत्य झालं. तुम्ही जर सातत्य ठेवलं, मुळात सातत्य ठेवणं हे दुर्लभ. हरिनाम जपे तो नर दुर्लभ म्हणजे मुळातच सातत्य विश्वप्रार्थनेमध्ये ठेवणं हे दुर्लभ आहे. पण जर ते सातत्य ठेवता आलं तर पुढचं सगळं सोपं आहे.
पण हे सातत्य झालं आणि नियम नाही झाला. म्हणून माऊलींनी परत 22व्या अभंगामध्ये रिमाइंडर टाकला, नित्य नेमन आणि ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. दोघांमधला परिणाम काय बघा. जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. फरक बघा दोघांमध्ये काय. पण जर तुम्ही नेम ठेवला तर नुसत्या पुढच्या गोष्टी सोप्या होणार नाही. लक्ष्मी वल्लभ तया जवळ, सद्गुरू आपल्या जवळ येईल. सद्गुरू आपल्या जवळ येणं ते आवश्यक आहे. दोन अभंगांमधला हा फरक आहे. त्यामुळे सातत्य हवंच, पण नेमही हवा. मी रोज विश्व प्रार्थना म्हणतोय किंवा मी रोज मानसपूजा करतोय, पण मी रोज एका ठराविक वेळेला मानसपूजा करतोय का? शाळेमध्ये अभ्यास का चांगला होतो? कारण शाळेची वेळ दर दिवशीची सेम असते. हे महत्वाचं आहे. आपल्याला शाळेमध्ये अभ्यास होण्याचं कारण हे की शाळा रोज वेगवेगळ्या वेळेला नसते. एकदा आपण आतमध्ये गेलो की रोज त्याच वेळेला. बऱ्याच शाळांमध्ये असं आहे बघा, आपली जागाही फिक्स असते. याच्या मागचंही कारण वेगळं आहे. बऱ्याचशा शिक्षकांना त्याचं कारण माहीत नाही. तुम्ही 99% शिक्षकांना विचारा की जागा फिक्स का असते, ते सांगतात कारण नाही तर रोज हे आपल्या मित्राच्या बाजूला बसतील गप्पा मारतो. म्हणून नाही. तो अभ्यास चांगला होण्यासाठी तुम्हाला काळ, स्थळ आणि वेळ एक असायला हवे, तर मन लगेच एकाग्र होतं. त्यामुळे साधनेमध्ये दोनच गोष्टी आहेत. म्हणजे परत प्रयत्नामध्ये पण दोनच गोष्टी आहेत, एक तर सातत्य आणि नियम. पण विषय काय बघा, साधनेचं सुख, विश्व प्रार्थना. साधनेचं सुख म्हणजे आपण सुखासाठी साधना करतो, बरोबर की? आपण काय करतो? सुखासाठी आपण साधना कशाला करतो? आपण विश्व प्रार्थना म्हणतो. एक जनरल आपण जर सह्यांची मोहीम काढतात ना, तशी जर काढली की आपण विश्व प्रार्थना का म्हणतो? मला काहीतरी हवं आहे, 100%. मला काहीतरी हवं आहे, माझा काहीतरी प्रापंचिक प्रॉब्लेम आहे, माझं प्रापंचिक काहीतरी डिमांड आहे. ती कोर्समध्ये कायम सांगतात की जेव्हा विश्व प्रार्थना फळली असं मी म्हणतो. विश्व प्रार्थना फळली म्हणजे काय झालं? सगळ्यांना चांगली बुद्धी मिळाली का? सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळालं का? नाही. विश्व प्रार्थना फळली म्हणजे काय? विश्व प्रार्थना फळली म्हणजे मी विश्व प्रार्थना म्हणत असताना सद्गुरूंच्या टेबलवरची माझी पर्सनल फाईल ठेवली. ती माझी पर्सनल फाईल पास झाली. मी म्हणत असताना तोंडाने काय म्हणत होतो? सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य. पण माझी फाईल काय होती? मला चांगली सून मिळू दे, मला चांगलं जावई मिळू दे, माझा 3 BHKचा फ्लॅट होऊ दे, माझं हे प्रोजेक्ट पास होऊ दे. ही माझी पर्सनल फाईल पास झाली की मी सांगतो माझी प्रार्थना फळली. याचा अर्थ काय होतो? मी जी प्रार्थना म्हणतोय, मी जी साधना करतोय, ती कशासाठी करतोय? किती जण अशी आहे की जी सद्गुरू माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे यासाठी आपण प्रार्थना म्हणतात, पण त्यात वावगं काहीच नाही. 14व्या अभंगामध्ये माऊलींनी सांगितलं नित्य सत्यामित हरिपाठ जास्त. त्याच्यामध्ये सद्गुरूंचं ज्ञानेश्वर संदेशमध्ये एक्सप्लेनेशन आहे की नित्य सत्यामित म्हणजे सत्य नामस्मरण जे सत्य नामस्मरण आणि असत्य नामस्मरणामध्ये फरक आहे. असत्य नामस्मरण म्हणजे काय? आपण जेव्हा एखाद्या अपेक्षेने नामस्मरण करतो तेव्हा ते असत्य नामस्मरण. आणि आपण कुठल्याही अपेक्षा न धरता जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा ते सत्य नामस्मरण असतं. संत सद्गुरूंचं सत्य नामस्मरण असतं, ते कुठली अपेक्षा ठेवत नाही. आपलं असत्य नामस्मरण असतं. पण सद्गुरूंचं पुढे एक्सप्लेनेशन आहे की असत्य नामस्मरण वाईट नाही. असत्य नामस्मरणाकडून आपण सत्य नामस्मरणाकडे जातो. आपल्याला विश्व प्रार्थना सगळं देणारी आहे, तर मी बाहेर कशाला भीक मागायला जाऊया? मी विश्व प्रार्थनेकडेच मागणार. पण विश्व प्रार्थनेकडे मागताना आपली प्रगती झाली पाहिजे. प्रगती झाली पाहिजे म्हणजे काय? 11वीत मी जेव्हा 11वीमध्ये गेलो तेव्हा मला पॉकेटमध्ये सुरू झाली आणि माझी पहिली पॉकेटमध्ये चेक नाही आली. कारण बाबा म्हणाले तुला बँकेचे व्यवहार कळले पाहिजे काय. त्यामुळे आणि तुम्हाला आता विषय निघाला म्हणून सांगतो, मला 100 रुपये पॉकेटमध्ये मिळायचे. ती 100 रुपये सुद्धा चेक नाही मिळायची. अख्ख्या बँकेमध्ये ना माझा अकाउंट फेमस होतं. त्याचं कारण अख्ख्या बँकेमध्ये माझी विड्रॉल 25 आणि 30 रुपयाची असायची. बाकी सगळ्यांच्या मोठमोठ्या असायच्या. आजही तो अकाउंट आहे, आजही एखादा ट्रान्सफर होऊन आला तर मला आठवण करून देतो. आता ती पॉकेटमध्ये 11वीत मिळायची, 12वीला मिळायची, TY पर्यंत मिळायची, MCOM पर्यंत मिळायची. आता 40व्या वर्षी पण पॉकेटमध्ये येऊ का? नाही. ते काय म्हणणार हे बरं दिसत, ते एक वय होतं. अगदी तसंच प्रार्थनेचं पण आहे. आपण विश्व प्रार्थना कशाला म्हणतो? काहीतरी मिळण्यासाठी. पण ती फर्स्ट स्टेज आहे. काहीतरी मागण्यासाठी म्हणून विश्व प्रार्थना म्हणतो, पण सतत मागण्यासाठी म्हणून विश्व प्रार्थना म्हटली तर प्रगती नाही आहे म्हटली. म्हणजे ती मागण्याची सवय लागली आणि मागण्याची सवय लागली म्हणजे काय होतं? आपल्याला स्वतःहून काहीतरी मिळेल हे येत नाही.
ते उफराट्या दृष्टीचे पाहणे. याचा अर्थ काय म्हणजे मला खूप दिवसानंतर कळलं परमार्थाचा मार्ग उलटा असतो म्हणजे काय. परमार्थाचा मार्ग उलटा असतो म्हणजे काय. तुम्ही लहानपणापासूनची फेस बघा, जी अगदी लहान मुलं आहेत ही आई वडिलांवर प्रेम करतात. कशासाठी? काहीतरी मिळावं म्हणून? अजिबात नाही. त्या मुलाला किंवा मुलीला आई वडिलांचा जो ध्यास लागलेला असतो, म्हणजे शाळा सुटल्यानंतर जेव्हा ते मूल बाहेर येतं तेव्हा हजार आकर्षणं आजूबाजूला असतात, पण त्याला एवढ्या गर्दीमध्ये आणि आकर्षणामध्ये सुद्धा त्या गर्दीमध्ये सुद्धा आपली आई किंवा बाबा दिसतात आणि फक्त ते धावत येतं. हा भाव नंतर असतो का? नाही. नंतर आमचं आई वडिलांवर प्रेम असतं ते सापेक्ष असतं, लगेच सापेक्ष असतं. लगेच आपल्या भावंडांना काहीतरी दुसरं दिलं की आपण पर्सनलमध्ये घेऊन आई वडिलांना सांगतो, पण तू त्याला दिलंस. पुढे काय? हा रोग आणखी बळावतो जेव्हा प्रॉपर्टी इस्टेटचा प्रॉब्लेम येतो, मग तेव्हा तर ते ऍक्च्युअलीच बघतात हे असं झालंय की नाही, तसं झालंय की नाही. म्हणजे सुरुवातीला निरपेक्ष भाव असतो आणि त्याच्यानंतर अपेक्षा 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 वाढत असतात. परमार्थाचा प्रवास उलटा आहे. पहिले अपेक्षा असतात, अपेक्षा 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 अपेक्षा, आणि त्यानंतर आपण अशा स्टेजला येतो जसा लहान मुलाचा भाव असतो तसा. म्हणजे आपण सद्गुरूंकडे काहीच मागत नाही. ते लहान मुलं का आई वडिलांकडे मागत नाही? कारण त्या मुलाला खात्री असते आई वडिलांकडे मागायची गरज काय आहे, मला आपोआपच मिळणार आहे. तो भाव आपला उलटा नंतर येतो, पण तो भाव येण्यासाठी म्हणून साधना करायची. म्हणजे साधना मी कशासाठी करतोय? काहीतरी मला सुख मिळण्यासाठी. पण मी सुखासाठी साधना करतो. वाक्य काय मी बोलतोय मी लक्षात घ्या. मी सुखासाठी साधना करतो, पण त्या साधनेत सुख आहे का? त्या साधनेत सुख नाही. म्हणजे मला 15 लाखाचं पॅकेज पाहिजे म्हणून मला जॉब लागतो. मी जो जॉब करतोय ती साधन आहे. कशासाठी? वर्षाला 15 लाख मिळावी म्हणून. पण मी जॉब आनंदाने करतोय, जॉबने आनंदाने करतोय. म्हणजे 15 लाख किंवा 20 लाखाचं पॅकेज असण्यासाठी माणूस सकाळी जर 7 वाजता गेला तर तुमची काय अपेक्षा? तो संध्याकाळी 5 वाजता घरी येईल. तुम्ही कंपनी उघडली आणि एखादा 7 वाजता कर्मचारी आला आणि तो म्हणाला मी 5 वाजता घरी जातो, त्याला वर्षाला 20 लाख रुपये द्यायला का? 20 लाख म्हटल्यानंतर काय होतं? बसावं पण जास्त लागतं, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, सुखासाठी आम्ही साधना करतो पण त्या साधनेत सुख नसतं. म्हणजे मला माहिती आहे की मी भरपूर अभ्यास केल्यानंतर मला 98% मिळणार आहे. भरपूर अभ्यास केल्यानंतर 98% मिळतात आहे, पण तो अभ्यास मी आवडीने करतो का? अभ्यास आवडीने करत नाही. आम्ही सुखासाठी साधना करतो पण त्या साधनेत सुख नसतं. आणि त्या साधनेत सुख नसल्यामुळे काय असतं, जो एंड पॉइंट आहे सुखाचा तो आपल्याकडे येत नाही. जे आवडीने अभ्यास करतात त्यांना पर्सेंटेज चांगली मिळतात. म्हणजे काय आहे, चक्र कसं आहे, सुखासाठी साधना करणं आवश्यक आहे पण त्या साधनेमध्ये सुद्धा सुख पाहिजे. आणि इतर साधनांमध्ये ते सुख मिळतंच असं नाही. परंपरागत ज्या साधना आहे त्या तर फार क्लिष्ट साधन आहे. म्हणजे एका पायावर उभं राहून नामस्मरण करायचं. आमच्या सासूर वडील माझ्या आजी सासू, त्यांचा नातू त्याने नीट दिली होती, तर नीटचा रिझल्ट लागणार होता. तर त्या वेळेला ज्या दिवशी रिझल्ट आहे ना त्या दिवशी मी एका पायावर गणपतीच्या देवळात जाऊन एका पायावर उभं राहून श्रीराम जयराम जय जयराम म्हणणार. मी खास बघायला पण त्यांच्याकडे गेलो, कारण त्यांचं वय 86 वर्षाची बाई एका पायावर उभी राहून कशी नामस्मरण करते हे बेसिक मला बघायचं. म्हणून मी त्यांच्याबरोबर लागलो. ते आपण फार हुशार, त्या भिंतीला टाकले, एक पाय वरून भिंतीला टाकले आणि नामस्मरण करायला लागले. ते ठीक आहे, कारण मी त्यांना काय बेसिक सांगितलं. आपल्याला साधना करण्यासाठी तुला मार्गदर्शन काय आवश्यकता असते. आता बघा, यांनी नातवासाठी म्हणून एका पाय उभं राहून साधना नामस्मरण केलं, ठीक आहे. हे कधी करायचं आहे? आज 3:30 वाजता रिझल्ट आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वी मार्कशीट बनवून तयार आहे. आता तुम्ही एका पायावर उभे राहा, नाहीतर हवेत पुढे तुम्ही काय अपेक्षा करता? रिझल्ट बदलणार आहे? केलं पाहिजे. आता आपली एक नेरूळ शाखेची विद्यार्थिनी आहे, ती ICW ला बसली, CMA ला. आता ICW चा कोर्स CMA झाला. तर तिने मला विचारलं की परीक्षेला जायचं आहे, मला काहीतरी टीप द्या. मग मी त्या टीप दिल्या आणि मी तिला सांगितलं की शेवटचा पेपर झाल्यानंतर मला फोन कर, मग सांगतो काय करायचं. मग तिने शेवटचा पेपर झाल्यानंतर मला फोन केला
मी तिला म्हटलं आता मी तुला जे सांगतोय ना ते रिझल्ट लागेपर्यंत कर, कारण आता पेपर अजून ॲसेस झाले, पेपर ॲसेस झाले नसते तर अंतर्मनाच्या हातात आहे, सद्गुरूंच्या हातात आहे काहीतरी करायचं आहे. तुम्ही सगळं झाल्यानंतर सांगितलं तर ती मार्कशीट काही चेंज होणार नाही. सद्गुरू काय सांगतात, वास्तववादाच्या अधिष्ठान. जीवनविद्येच्या व्याख्यामध्ये पहिल्यांदा वास्तववाद आहे, वस्तुस्थिती स्वीकार करा. ज्या दिवशी मार्कशीट तयार झाली त्या दिवशी तुमच्या अर्थात त्याच्यानंतर केलेलं नामस्मरण त्या प्रार्थना फुकट जाणार नाही, पण त्या गोष्टीला लागू नाही पडणार, ते मार्ग बदलणार नाही. तसं ती साधना करत असताना त्या टेकल्या वगैरे सगळं झालं, आता एका पायावर उभं राहून टेकून ती प्रार्थना किंवा ते नामस्मरण करायचं, याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्लीजिंग भाव येतील का? नाही येणार. कारण मुळातच आपली कुठली साधना बघा, आपल्या साधनेमध्ये दादांचं पहिलं वाक्य काय असतं, सुखासनात बसा. महत्वाचं ते, कारण सुखासनात बसलो नाही, तुम्ही रिलॅक्स झाला नाही, तुम्ही जी करताय त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणार. सद्गुरू सांगतात तशी अजून एक साधना कुठली असते, पंचाग्नी साधना. पंचाग्नी साधन म्हणजे मागे पुढे आणि आजूबाजूला 4 ठिकाणी अग्नी प्रज्वलित करायचं आणि वरती सूर्य, असं 12:30 वाजता साधना करायला बसायचं. आणि मग सद्गुरू गमतीमध्ये सांगायचं प्रार्थनेमध्ये, 4 बाजूला 4 सूर्य आणि 4 बाजूला 4 अग्नी आणि वरती सूर्य, आता खाली पण अग्नी लावा. या साधनेमधून ही त्राटक साधन आहे. ह्याच्यामधून काय अचीव होईल की नाही हा नंतरचा भाग आहे, पण अचीव होईल की नाही, तुम्हाला ते सुख मिळाल्यानंतर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, ते तिथे तुम्हाला सुख मिळणार आहे, पण प्रवासात पण सुख पाहिजे ना. तुम्ही हॉलिडेसाठी म्हणून 4 दिवस जाणार, तिथे 4 दिवस हॉलिडे म्हणून छान आहे, पण जातानाच घामाघूम होऊन गेला तर तिकडे तुम्ही गेल्या एन्जॉय करणार का? नाही एन्जॉय करणार. तुमचं काय म्हणणं असतं, घरातून बाहेर पडल्या एन्जॉयमेंट सुरू झाली पाहिजे, आणि त्यात वावगं काही नाही, तरच ती ट्रिप होते. आम्ही ऑफिसमध्ये जातो तसेच जर गेलो तिथपर्यंत आणि नंतर 4 दिवस एन्जॉय करायचे, ते 4 दिवस घरी पण एन्जॉय करू शकतो. त्यामुळे सुखाची साधना असते, सुख मिळवण्यासाठी आपण साधना करतो, पण साधनेत सुख हे बघायला मिळत नाही. पण जेव्हा सद्गुरू साधना देतात तेव्हा त्या साधनेमध्ये सुख असतं. आता सद्गुरू जेव्हा ती साधना देतात तेव्हा त्या साधनेमध्ये सुख कधी असतं, जेव्हा सद्गुरू सांगतायत तसंच्या तसं करू देतात. काही जणांना तसंच्या तसं करायची सवय असते आणि काही जण ऐकतात आणि मग नको तिकडे नको ती म्हण लागू करतात. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ही म्हण सद्गुरू सांगतात त्याला लागू नाही. सद्गुरू सांगतात तसंच्या तसं करता आलं पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने चेंज करतो. एका मोठ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे काय होतं, आताची जी पिढी आहे त्यांची चूक नाही, ते जे काय बघतायत ना त्याच्यातून ते फॉलो करतात. कारण त्यांना बऱ्याचशा युवांना प्रत्यक्ष सद्गुरू शरीर रूपात त्यांना दर्शन झालं नाही, त्यामुळे पण ज्यांना झालंय त्यांनी काय फॉलो करायचं असं माहिती पाहिजे. एका मोठ्या कार्यक्रमामध्ये एक मोठी निवेदिका, आता निवेदनाबद्दल मला बोलायचा थोडासा अधिकार आहे असं मी समजतो. ती निवेदिका आता उपासनेने झाला म्हणजे शांतीपाठ झाला, ओम शांती शांती शांती. आता चुकलं उपासनेच्या टीमचं, ती शांतीपाठ झाल्यानंतर महामौन असं म्हणायला पाहिजे. माझा 4 वर्षाचा लेख आहे ना, आम्ही रात्री आमचा नेम आहे लाईट काढल्यानंतर आम्ही उपासनेने करतो, आणि तो आम्ही नेम सुरू का केला आहे त्याचं कारण मी असं ऑब्झर्व केलं. आधी काय व्हायचं, सगळे लाईट काढल्यानंतर काढून झाला की लोकांना भूताची भीती वाटायची, भूतभीत येईल तर. आता काय होतं, लाईट काढल्यानंतर घरातलीच भूतं सगळी मोबाईलवर असतात. 4 जण असतील तर बघा 4ही जण मोबाईलवर असतात, सगळे मोबाईलचं लाईट दिसत असते. ते होऊ नये म्हणून आम्ही एक नियमच केलेला आहे, लाईट बंद केल्यानंतर उपासना सुरू करायचं आणि मग शांतीपाठापर्यंत महामौनापर्यंत कोण राहतो ते बघायचं. बऱ्याच जणांना डुलके आहेत, बऱ्याच जण. त्याचं कारण आपल्या मनाचा स्वभाव असा आहे, म्हणजे मला बाबांनी असं सांगितलं, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे ना, निद्रानाशाचा, त्यांच्यासाठी विश्वप्रार्थना रामबाण उपाय. का माहिती आहे, सिंपल. आपल्याला झोप येत नसेल ना तर मनाबरोबर डील करायचं. मनाला काय सांगायचं आहे बघ, एकतर प्रार्थना म्हण नाही तर झोप. ते म्हणतं झोपलेलं बरं, नाही म्हणायचं चालेल. तर त्यामुळे महामौनापर्यंत कोण राहतो. पण माझा 4 वर्षाचा लेख आहे तो असा आहे ना की संपूर्ण काळू बसतो. आम्हाला असं वाटतं तो झोपला म्हणून. ओम शांती 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 3ऱ्यांदा झालं की तो जोराने ओरडतो महामौन. तसं महामौन सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी सांगितलं नाही. ओम शांती 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 झाल्यानंतर त्या निवेदिकेने डायरेक्ट सुरू केलं, सुस्वागत सुस्वागत. ते बाजूचे म्हणाले थांब, महामौन सुरू होईल. उपासना यंत्रणेमध्ये महामौन आहे हे माहित नाही, म्हणजे याचा अर्थ माहित नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ खूप दिवस उपासना यंत्र केला नाही. ते सिंपल आहे. मी का सांगतोय,
सद्गुरूंनी जे करायला सांगितलंय ते आपण बरीच वर्ष करतो, पण बरीच जण काय सांगतात, मी बरीच वर्ष करतोय, मला हवा तसा अनुभव येत नाही. हवा तसा अनुभव काय येत नाही याचं कारण आईने तुम्हाला जी लिहून दिलेली रेसिपी आहे ती तुम्ही तशीच्या तशी करत नाही. काही जणांना अशी कोड असते, माझ्या आईला अशी कोड आहे, माझ्या आईला जर काही अशी रेसिपी दिली ना ती बघते, हां बरं बरं करायचं, ओके चल करूया. मग करूया पण मी तिला म्हटलं ना, अगं थांब जरा, धणे जिरे पूड अर्धा चमच सांगितले, त्यांना काय जातं सांगायला अर्धा पूड, मी तुला लावतो किती चमचे घालायचे. अगं त्यांनी मसाला 2 चमचे सांगितले, त्यांना काय सांगतो आता 2 चमचे सांगायला, मी सांगते केवढा घालायचा. आणि नंतर एंड रिझल्ट काहीतरी भलताच होतो. आणि भलता झाल्यानंतर काय म्हणतात, हे काहीतरी उगाच टीव्हीवर दाखवतात, असं काही होत नाही. अरे पण तसं करून बघितलं का, करून बघितलं तर झालं नाही तर गोष्ट ठीक आहे. सद्गुरू सांगतात तशी आपण साधना करणार नाही आणि मग आपल्याला जर इफेक्ट आला नाही तर आपण काय करतो, त्याचं क्रेडिट, त्याचं खापर सद्गुरूंवर पडतो. असं नाही. सद्गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे ती तशीच्या तशी केली ना तर इफेक्ट 100%. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, साधनेमध्ये जे सुख आहे, ही साधनाची जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये आपल्याला प्रचंड प्लीजिंग वाटायला लागतं. आणि जेव्हा आपल्याला साधनेमध्ये सुख वाटायला लागतं ना तेव्हाच लक्षात ठेवायचं आपण सुखाच्या जवळ आलो. त्यामुळे विश्व प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. आता काही नवीन जर असतील ते म्हणतील हे तुम्ही कशावरून सांगताय, कारण परत श्रोत्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो, जेव्हा आमच्या आधीची जनरेशनची विद्यार्थी होती, त्यावेळेला शिक्षकांनी एक गणित सोडवून दाखवता की ते गणिताचं उत्तर फायनल. आमच्या पिढीपर्यंत ते होतं. नंतरच्या पिढीमध्ये काय झालं, बुक पब्लिकेशन आहे, त्यांनी गोंधळ घातला. त्या मॅथ्सच्या टेक्स्टबुकच्या शेवटच्या 2 पानांवर सगळी उत्तरं छापली. मग विद्यार्थी काय करतात, त्या टीचरने सगळं सोडवलं आणि उत्तर काढलं की हळू वळून बघतात तेच उत्तर आहे, हां तेच उत्तर आहे. म्हणजे ते मागचं उत्तर आलं की शिक्षकांनी बरोबर सोडवलं. म्हणजे काय वेळ आली बघा, शिक्षकांनी बरोबर सोडवलंय हे बघण्याचं मूल्यमापन काय, तर मागचं उत्तर बरोबर आहे की नाही, म्हणजे त्यांना पुरावा लागतो. बरोबर. जेव्हा विश्व प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. दादांचं वाक्य आहे, तुम्हाला बाकी काही नाही करता आलं तरी चालेल, तुम्ही फक्त जर विश्व प्रार्थना म्हणत असाल, फक्त विश्व प्रार्थना म्हणत असाल, त्याच्यामध्ये सगळं आहे. त्याच्यामध्ये मला एकाने प्रश्न विचारला, मी सद्गुरूंनी शिक्षणाचे प्रकार सांगितले ना, 8 प्रकार. मला त्या 8ही कॅटेगरीमधली लोक सद्गुरूंच्या समोर उभी केली, काय करून घ्या. मला एकाने काय सांगितलं की दादा म्हणताय की फक्त विश्व प्रार्थना म्हणा, दुसरं काही नाही केलं तरी चालेल. खरंच का होतं. मी म्हटलं फक्त आई वडिलांची सेवा करायची, बाकी काही करायचं नाही. बरोबर की नाही, बरोबर. फक्त आई वडिलांची सेवा करायची, बाकी काही करायचं नाही. म्हटलं म्हणजे फक्त आई वडिलांची सेवा करायची, घरचा किराणा भरायचा नाही, चालेल. फक्त आई वडिलांची सेवा करायची, पण घराचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं नाही, चालेल. फक्त आई वडिलांची सेवा करायची, पण दूधवाल्याचं बिल भरायचं, चालेल. मला काय म्हणायचं, असं कसं म्हणतात, किराणा भरणं, दूधवाल्याचं बिल भरणं, बाकी लाईट बिल भरणं हे आई वडिलांच्या सेवेमध्ये येत नाही का. मग इकडे जर डोकं चालतं तर इथे कसं चालत नाही. फक्त विश्व प्रार्थना म्हणा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. तुम्ही जर फक्त प्रामाणिकपणे विश्व प्रार्थना म्हणायला लागला तर तुम्हाला आपोआप सद्गुरू सेवा करावीशी वाटते. ही त्याच्यामधची ज्ञानबाची मेघ आहे. आपण जर मनापासून फक्त विश्व प्रार्थना म्हणायला लागलो तर आपल्याला आपोआपच सद्गुरू कार्यामध्ये यावं असं वाटतं. आपण जर प्रामाणिकपणे विश्व प्रार्थना म्हणायला लागलो तर आपल्याला आपोआपच ग्रंथ वाचावेसे वाटतं. म्हणजे फक्त विश्व प्रार्थना म्हणा हे दादांचं सांगण्यामागचं कारण काय, तर फक्त विश्व प्रार्थना म्हटली तर बाकी सगळे जी उर्मी आहे ती आपोआप यायला लागते. ह्या अनुषंगाने फक्त विश्व प्रार्थना म्हटली तरी चालेल. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आम्ही काय करतो, शब्दशः अर्थ घेतो. जेव्हा ठाण्याला राजन विचारांनी कार्यक्रम ठेवला होता ना तेव्हा मी सद्गुरूंना ऍक्च्युली तक्रार, सद्गुरूंच्या समोर उभा राहून तक्रार सांगितली. मी म्हटलं सद्गुरू काय माहिती का, तुम्ही ना खूप लिबर्टी दिली, त्यामुळे ना आम्ही शेफारलो. काही ठिकाणी असं आहे बघा की तुम्ही 3 मिनिटं जरी उशिरा आलात ना तरी तुम्हाला घेत नाही, आणि मग 3 वेळा असं जर लेट झालं तर तुम्हाला त्या केंद्रावर बसता येत नाही. काही गोष्टी चांगल्या त्या चांगल्याच आहेत. आमच्याकडे काही लिबर्टी दिली. सद्गुरूंनी सांगितलंय उपासना यज्ञाच्या शेवटच्या प्रार्थनेला जरी आला तरी उपासना यज्ञाचं सगळं पुण्य मिळतं. सगळे म्हणाले हा आम्हाला हेच पाहिजे. मग आमच्याकडे काय झालं होतं, सगळे प्रार्थनेला तेच, कारण प्रार्थना झाल्यानंतर महामौन, आणि महामौन नंतर मग मिसळपाव, वडापाव, पावभाजी, त्यामुळे वाव नंतर सगळं चांगलं आहे.
सद्गुरूंच्या वाक्याचा अर्थ काय होता? मला जर अतिशय महत्त्वाचं काम असेल, मी ऑफिसच्या कामामध्ये असेल, मी एखाद्या व्यवसायाच्या कामामध्ये असेल आणि एखाद्या ठिकाणी उपासना सुरू झालाय आणि मला त्या उपासना यज्ञाला पहिल्यापासून हजर राहता येत नाही, पण मला वेद लागले की उपासना सुरू झालाय, इथून पोचलो नाही, अशा मनाला वेद लागलेल्या अवस्थेमध्ये जर आपण शेवटच्या विश्व प्रार्थनेला पोचलो तर आधीच्या सगळ्या उपासना यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळतं, हे सगळ्यांना सांगायचं होतं. पण आम्ही काय करतो, जाईपर्यंत चालेल, आपण काय म्हणतो, अरे हो ठीक आहे, आत्ता हरिपाठ झालाय ना, हा नामसंकीर्तन 2-3 वेळा चालते, आपण आरामात गेलो तरी चालेल, असं होत नाही. त्यामुळे सद्गुरूंनी सांगितलंय ते तसंच्या तसं जर फॉलो केलं तर आपल्याला 100% इफेक्ट येईल. विश्व प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. याचा पहिला पुरावा म्हणजे दादांनी सांगितलं की विश्व प्रार्थना म्हटलं सगळं आलं. दुसरा पुरावा, माणसाचा जन्म कशासाठी मध्ये, सद्गुरूंना प्रश्न विचारलाय, श्रेष्ठ उपासना कुठली? त्याच्यामध्ये सद्गुरूंनी 6 श्रेष्ठ उपासना सांगितल्या. पद्धतशीर व्यवस्थारूपी परमेश्वराची उपासना, शरीररूपी परमेश्वराची उपासना नंबर 2, समाजातल्या प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराची जीवनमुक्त मूर्ती हे बघून भलकरची साधना करणं ही उपासना नंबर 3, कृतज्ञतेने प्रत्येकाचं स्मरण करणं ही उपासना नंबर 4, दिव्यबोध आणि दिव्य साधना ही उपासना नंबर 5 आणि उपासना यज्ञ ही उपासना नंबर 6. या श्रेष्ठ उपासना. त्याच्या पुढचाच प्रश्न, माणसाच्या जन्म कशामध्ये, तरी पण या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ साधना कुठली? त्या प्रश्नाचं उत्तर देताना सद्गुरूंनी सांगितलंय विश्व प्रार्थना म्हणणं आणि लव वर्क आणि ब्लेस वर्क हे फॉलो करणं ही सर्वश्रेष्ठ साधना. याचा अर्थ विश्व प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. पहिल्यांदा पुरावा मिळाला. आता ही खरोखर सर्वश्रेष्ठ साधना आहे. ही सर्वश्रेष्ठ साधना आहे कळण्यासाठी पहिल्यांदा प्रार्थना या शब्दामध्ये किती ताकद आहे हे कळलं पाहिजे. ही गोष्ट काय गोष्ट सांगतो. एक अमेरिकेमध्ये डॉक्टर होते, डॉक्टर जेम्स स्टीफन्सन, मोठे ऑन्कोलॉजिस्ट होते. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर सर्जन. आणि प्रचंड त्यांचं काम होतं. त्यांच्याकडे एखादा मृत्यूच्या दाढेत असलेला तरी पेशंट आला तरी जेम्स स्टीफन्सनच्या हातात आहे म्हटल्यानंतर यमराजाला प्लॅन चेंज करावा लागायचा. ही त्यांची ख्याती. त्यांच्या मोठ्या 28-30 वर्षाच्या कारकिर्दीनंतर एका तिकडच्या गव्हर्नमेंट अथॉरिटी त्यांचा मोठा सत्कार करायचा ठरवलं. म्हणून त्यांना सत्काराचं आमंत्रण पाठवलं. आता अमेरिका खंडप्राय देश आहे आपल्यासारखा, पण आपल्यापेक्षा बघितलं कारण ते कॉन्टिनेंटच आहे. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना जायचं होतं विमानाने. त्या सत्काराच्या ठिकाणी त्यांना विमानाने जायचं होतं. आता हा जो जेम्स स्टीफन्सन होता हा एक नंबरचा नास्तिक. नास्तिक असणं वाईट नाही, पण पूर्ण नास्तिक होता. हा पूर्ण नास्तिक नसतो, त्याची कोणावर तरी श्रद्धा असते. सद्गुरू काय सांगतात, जगामध्ये नास्तिक हा प्रकारच नाही. तुम्ही म्हणणार कसं काय, त्याचा देवावर विश्वास नसतो पण आई वडिलांवर श्रद्धा असते, तो नास्तिक कसा आहे? आई वडिलांवर श्रद्धा नसेल तर कुठल्या तरी अमुक एका ठिकाणावर श्रद्धा असते. अगदीच काय नाही तर स्वतःवर श्रद्धा असते. छान झाला तर आपण काय म्हणतो, असू द्या मला कुठतरी सांगितलं हे सगळ्यात छान झाला, मी असू दे म्हणतो, पण आतून मला गुंतवले होणार. याचा अर्थ माझ्यावर श्रद्धा आहे, मी कसा नास्तिक आहे? नास्तिक याचा अर्थ कोणावरच श्रद्धा नाही. तसं सद्गुरू म्हणतात जर हा नास्तिक आहे ना, हा असा नास्तिक होता की हा म्हणायचा असं नुसतं बसून प्रार्थना पण काय होत नाही, इट्स सिम्पल वेस्ट ऑफ टाइम. त्यामुळे प्रार्थना मित्रांना असली गोष्टी मला सांगू नका, या कॅटेगरीचा तो होता. तो सत्काराच्या ठिकाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात होता. मध्ये वाटेत जंगल होतं. तर तो जो प्लेनचा पायलट होता त्या प्लेनच्या पायलटने सांगितलं की त्याला काहीतरी टेक्निकल फॉल्ट दिसतो, तर आपल्याला आहे तिकडे उतरावं लागेल. आणि मग आम्ही तो टेक्निकल एरर दुरुस्त करतो, मग आपण जाऊया. म्हणून ते भर जंगलातच उतरतो. जंगलात उतरल्यानंतर यांना लेट झाला होता त्या सत्कार समारंभाला जायला. खूपच वेळ झाला म्हटल्यानंतर त्याने पायलटला विचारलं की किती वेळ लागणार आहे. तो म्हणाला काय बाईकचं टायर पंक्चर झालंय का, किती वेळ लागणार सांगायला. मी कसं सांगणार, 1 तास लागेल, 2 तास लागेल, 3 तासही लागेल. अजून तासभर थांबला आणि तो म्हणाला आता फारच लेट होतो. तो पायलट म्हणाला बघा तुम्हाला फारच लेट होत असेल तर मी तुम्हाला सांगतो इथून बाहेर पडा, त्या जंगलातून तुम्ही बाहेर पडाल, मला रस्ता माहिती नाही, मी तिकडे तुम्हाला दुसरा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मिळेल, तिथून तुम्ही जा. आता याच्याकडे काय दुसरा पर्याय नाही. तर तुम्हाला ओके हरकत नाही. तर जंगलामधून त्यांनी रस्ता सांगितला. तो जाता 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 त्याच्या मनात काय विचार होता देव जाणे. त्या विचारामध्ये हा मॅप विसरला. आणि ही गोष्ट तेव्हाची तेव्हा गुगल मॅप नव्हते.
याला रस्ता सापडे ना, हा जंगलामध्येच फिरत बसता ह्याला कळेच ना की बाहेर कसं पडायचं. असं करता करता एक झोपडी दिसली. तुम्हाला बरं झालं, मला तहानही लागली, तर पाणी पितो आणि झोपडीच्या माणसाला सांगतो मला जरा प्रॉपर रस्ता दाखव बाहेर पडायला. म्हणून तो जसा झोपडीच्या दरवाजावर आला तसं त्या झोपडीचं कन्स्ट्रक्शन असं होतं की त्या दरवाजातून थेट देवघर दिसायचं. थेट आता अमेरिकेतलं देवघर म्हणजे काय, त्यांचं ते ख्रिश्चनांचं आहे. इथे एक बाई प्रार्थना करत. पहिल्यांदा याने बघितलं, ज्याला प्रार्थनेची आली पहिल्यांदा त्याचे लोक ठेवले, ती बाई प्रार्थना करते. बराच वेळ झाला ती प्रार्थनाच करते. 10-15 मिनिटाचा थांबला. त्याला आणखीन राग आला की या 15 मिनिटांमध्ये मी पाणी प्यायलो असतो आणि मला कळलं पण असतं रस्ता कुठला. सिम्पल वेस्ट ऑफ टाइम त्याचं वाक्य. त्या बाईची 15 मिनिटांची प्रार्थना झाली. ती आली, ती म्हणाली काय झालं, मी काय ओळखलं नाही. तर तो म्हणाला काय की मी, त्याने पण आपलं नाव सांगितलं नाही. तो म्हणाला मला तर आधी पाणी द्या. पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर पाणी वगैरे प्यायला म्हणाला मी ना इथून रस्ता विसरलो, मला फक्त जरा सांगाल का कसं जायचं आहे. तर ती म्हणाली हो. तिने एक्सप्लेन केलं इथून तुम्ही बाहेर पडलात की. तर तो म्हणाला थँक्यू. जाताना तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुम्हाला एक विचारू का. ती म्हणाली बोला ना काय. तर तुमच्या मुलाला काय आजार आहे, मुलगा कॉटवर झोपला होता. तर ती म्हणाली हो त्याला कॅन्सर आहे. अच्छा तुम्ही मला सांगा, मी आता 15 मिनिटं प्रार्थना करतो, मला असं वाटत नाही का तुम्ही फुकट वेळ घालवता. तुम्हाला काय वाटतं असं 15 मिनिटं प्रार्थना करतो तुमचा मुलगा बरा होणार आहे. ती म्हणजे माझी प्रार्थना कसं श्रद्धा आहे, प्रार्थना 100% माझ्या मुलाला बरं करा. तो म्हटला कसं एक्सप्लेन करा. हा तुम्ही 15 मिनिटं नुसती प्रार्थना म्हणणार त्याने तुमचा मुलगा कसा काय बरा होईल. तर ती म्हणाली काय झालंय, माझ्या मुलाला कॅन्सर आहे आणि तो अशा कॅटेगरीतला कॅन्सर आहे की जो युजली कुठला डॉक्टर ट्रीट करू शकणार नाही. मला एकाने असं सांगितलंय की डॉक्टर जेम्स स्टीफन्सन नावाचे एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे तुम्ही मुलाला घेऊन गेलात ना तर तो मुलगा पूर्णपणे बरा होता. आता मला माहित नाही डॉक्टर कुठे प्रॅक्टिस करतात कसं जायचं नाही. त्यामुळे मी परमेश्वराकडे प्रार्थना करते की एक दिवस तरी असा आहे की जेव्हा माझी भेट डॉक्टर जेम्स स्टीफन्सनची होती. हे ऐकल्यानंतर तो माणूस तिकडेच कोसळला. त्याला कळलं की प्रार्थनेची काय ताकद आहे. तो म्हणाला तुमच्या प्रार्थनेने तुम्हाला जेम्स स्टीफन्सनपर्यंत नाही पण जेम्स स्टीफन्सनला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याने त्या मुलाला ट्रीट केला आणि पूर्णपणे बरा केला. म्हणजे ही प्रार्थनेची ताकद आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थना ही साधना आहे हे समजायचं कळलं पाहिजे. हा झाला अमेरिकेतला कुठला तरी ऐकलेला किस्सा, काहीतरी घडलेला किस्सा सांगायला पाहिजे. मग आमच्याच लाईफमधला म्हणून सांगतो. माझ्या सख्या आत्याचे मिस्टर जे रत्नागिरी टाइम्सचे सब एडिटर होते, अलिबागला राहायचे आणि प्रॉपर्टी त्यांची एवढी की अर्ध अलिबाग त्यांचं असे म्हणतात चालेल, एवढं श्रीमंत प्रसंग. त्यांना काही कारणास्तव कॉलेजमध्ये असताना पिण्याचं व्यसन झालं आणि ते किती प्यायचे की जेव्हा अलिबागला सद्गुरू आले, RCSने कार्यक्रम ठेवला तेव्हा हे भेटायला गेले, कारण पत्रकार कव्हर करतात म्हणून. त्याने नमस्कार केला आणि सांगितलं मी रेगेनच्या बहिणीचा मिस्टर. तर सद्गुरू म्हणले हो का बसा काय करता वगैरे सांगितलं. त्यांनी सद्गुरूंना काय सांगितलं, मी रोज 3.5 लिटर दारू पितो. सद्गुरू म्हणाले लोक रोज 3.5 लिटर पाणी पित नाही, ते दारू पितात. आणि ते सुरुवातीला वातावरण असं असायचं, संध्याकाळ झाली ना म्हणजे मला तुम्हाला खोटं वाटतं माझी सख्खी आत्या, पण मी दुसरीमध्ये गेल्यानंतर मी 12वी होईपर्यंत माझ्या आत्याकडे गेलो होतो. कारण मला संध्याकाळ झाल्यानंतर ते वातावरण काहीतरी वेगळंच भासायचं. त्या दरम्यान माझ्या आत्याने अनुग्रह घेतला, पण त्याने काय घेतला नव्हता. माणूस जेम ऑफ अ पर्सन म्हणजे इतका मनाने स्वच्छ कसा काय दारूचा आरे गेला देऊ जाणे. त्याला 1000 जणांनी सांगितलं की दारू सोड. माझी आजी सुद्धा त्याच कदाचित शॉपमध्ये गेली की नंतर आत्याचं वगैरे कसं होणार. आणि सकाळी वगैरे छान असायचं, ऍक्टिव्ह प्रचंड. एकदा भाऊ विजेला आमच्याकडे आले, आत्याबरोबर ते आले. त्यांची बहीण डोंबिवलीला ईस्टला राहायची, म्हणजे तिकडे भाऊ विजेला जायचे, भाऊ विजेला यायचे. तर त्यांची पद्धत कशी होती, आल्यानंतर ते जेवायला वगैरे आले की आत्याला सांगायचे मी जरा 2 मिनिटात जाऊन येतो. 2 मिनिटात जाऊन येतो, तिकडे जाऊन येतो. सगळ्यांना माहिती होती. ते जाऊन घेऊन यायचे आणि टाईट होऊन आले की युजली टाईट असलेला माणूस जेव्हा जेवायला बसतो तो फार डिसेंट पद्धतीने जेवत नाही. त्या आजूबाजूला सगळं पडलेलं वगैरे असतं आणि आम्हाला हे रोजचं माहिती असायचं. पण आता कसं आहे, आत्याचे मिस्टर म्हणजे जावई, मग आता घरी आल्यानंतर सुनेला ट्रीट करणं आणि जावईला ट्रीट करणं मध्ये फरक आहे.
तो का मला माहित नाही, दोघंही बाहेरचेच आहेत ना, आम्ही सुनेला बाहेरचं म्हणतो, मग हा जावई बाहेरचा नसतो का? पण आमच्याकडे ट्रीटमेंट आपल्याकडे समाजामध्ये काय आहे माहिती नाही. म्हणजे सून कशी आहे माहिती आहे का, गल्लीतलं गणपतीचं एवढं असतं ना, फक्त असा नमस्कार करतो आणि जातो. आणि जावई म्हणजे जागृत गणपती असतो, 3-3 साडेतीन तास रांगेत उभे असतात, त्यातला प्रकार आहे. खरं तर सुनेचं स्टेटस जास्त पाहिजे, कारण ती सगळं सोडून आलेली असते. माझं प्रामाणिक मत आहे, मी माझ्या सासूबाईंना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही अधिक महिन्याला मला जावायला वाण देतात बघा, मी त्यांना सांगितलं मला हा जोकच कळलेला नाही. अधिक महिन्यामध्ये सासू सासरे जावयाला वाण का देतात? मुळातच आपला काळजाचा तुकडा दिलेला आहे. खरं तर अधिक महिन्याला जावयाने सासू सासऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे, ही परंपरा कधी उलटी केली पाहिजे. पण आम्ही ते चालू द्या, त्याच्यामध्ये जावई आले म्हटल्यानंतर काही चालतं. तसं एक दिवस ते आले आणि बाबा आत बसले होते आणि ते आत्याला म्हणाले तू बस, मी जर 10-15 मिनिटांत जाऊन येतो. जसे ते बाहेर पडले तसं बाबांनी आत्याला विचारलं, हा अनुभव बाबांनी सद्गुरू समोर सांगितला आणि त्याचा रेकॉर्डिंग झालं. आणि आत्याने ते रेकॉर्डिंग जेव्हा ऐकलं तेव्हा आत्या इतकी रडली, पण त्याचा मतितार्थ काय बघा हे मी सांगितलं. तर बाबांनी आत्याला विचारलं की पुढे कुठे गेले? आत्या म्हणाले तुला माहित नाही कुठे जातात. बाबा म्हणाले आता आपण या वेळेला विश्व प्रार्थना अनुभवायला टाकूया, बघूया काय होतं. पण जेव्हा आपण अनुभवायला टाकतो ना, तेव्हा त्या विश्वासाने अनुभवायला टाकलं पाहिजे, परीक्षा म्हणून नाही. माझं काम कायम असं होत असतं की विश्व प्रार्थनेची परीक्षा बघू नका. विश्व प्रार्थनेचं परीक्षण काय? परीक्षण फार इम्पॉर्टंट. परीक्षण म्हणजे अनालिसिस आहे. परीक्षा म्हणजे आपण काय सद्गुरूंपेक्षा मोठे आहोत का? हा महत्वाचा भाग. तर बाबा म्हणाले हा माणूस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी विश्व प्रार्थना थांबवणार नाही. म्हणून बाबांनी विश्व प्रार्थना सुरू केली. हा माणूस 1.5-2 तासानंतर आला आणि म्हणाला चला 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 पटकन ताटा घ्या, लगेच निघायचं आहे. बसले, छान पद्धतीने जेवले. ज्या पद्धतीने जेवले त्यांनी शंका आली आम्हाला. उठून हात धुवायला गेले तेव्हा बाबांनी आत्याला विचारलं काय नाही. आत्या म्हणले अरे 1.5-2 तास पूर्ण डोंबिवली फिरले, एकही दुकान उघडं नाही मिळालं. महत्वाची गोष्ट त्यादिवशी ड्रायडे नव्हता. हे महत्वाचं भाग. भाऊबीजेला कधी ड्रायडे नसतो. बाबांचं पुढचं वाक्य काय होतं की माझ्या 1.5-2 तासाच्या त्याच्या सहवासामध्ये मी विश्व प्रार्थनेने जर त्याला दारूपासून लांब ठेवत असेल तर तू त्याच्या अखंड सहवासात आहेस. अखंड सहवासात असताना तू जर विश्व प्रार्थना म्हटलीस त्याचा परिणाम किती होईल? तो नंतर झाला तो भाग वेगळा. त्यांची पूर्ण चुकी म्हणजे दुसरीत गेलेला आत्याकडे 12वी नंतर गेला आणि त्याच्यानंतर मी महिन्यातून 2-2 वेळा जायचो. इतकं सुंदर वातावरण त्या घरात झालं. ते कबूल करायचं नाही की विश्व प्रार्थनेने माझी दारू सुटली. त्यांनी कबूल नको, आपल्याला काय फरक पडतो तो नंतरचा भाग. पण सांगायचा मुद्दा काय, त्यांनी ती नंतर एवढी पकडली अनुग्रहित नसताना सुद्धा. ते माझ्या आत्याचं नव्हतं. म्हणजे मी घरी गेलो की मग ते मस्करीत सांगायचे, ते अनुग्रहित नव्हते, मग ते मस्करीत सांगायचे तुझ्या आत्याला जरा प्रार्थना म्हणायला सांग. ते वामनरावबाई प्रार्थना म्हणून म्हणून दमले. म्हणजे काय, मशीन चालू होती पण प्रार्थना नाही. मी काय परिणाम सांगितला, एकतर विश्व प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, त्याचा परिणाम आहे नंबर 1. नंबर 2, साधना म्हटल्यानंतर ती केली पाहिजे, हे महत्वाचं. आपण मशीन लावली म्हणजे ती विश्व प्रार्थना होते असं नाही. विश्व प्रार्थना आपण केली पाहिजे, आपल्याकडून ती झाली पाहिजे. आणि ती नुसती झाली पाहिजे नाही, ती क्वालिटेटिव्ह झाली पाहिजे. क्वांटिटीने झालीच पाहिजे पण ती क्वालिटेटिव्ह झाली पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं साधनेचं सुख अनुभवता आलं पाहिजे. आम्ही 1000 प्रार्थना म्हणतो, आम्हाला साधनेचं सुख अनुभवायला मिळतं का सांगा? नाही, आम्हाला अनुभवता येत नाही. तुम्ही म्हणणार कसं काय? आता माझ्या 1100-1200 होतं, ते कशा होतं? मी तुमचं कशाला माझंच उत्तर. विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका असते ना, तशा आपल्या विश्व प्रार्थना असते. पहिली 3 उत्तर बघा अक्षर कसं असतं की म्हणजे बघा माझ्यासारखा दुसरा पेपर कोण देऊ शकत नाही, अशी पहिली 3 उत्तरांची अक्षर असते. नंतर हळूहळू ज्याला कळतं की टाईम मॅनेजमेंट गडबड होते म्हणून ते अक्षरावर थोडा फरक पडतो. आणि मग शेवटची 2-3 प्रश्नांची उत्तर असतात की वाचताना एक्झामिनरला कळत नाही आपण उत्तरपत्रिका वाचतोय की डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन वाचतोय. आमच्या विश्वप्रधान तसाच होता. पहिल्या 250 ज्या होतात सद्गुरू तल्लीन होत म्हणतात, 250 झाल्यानंतर आपल्याला कळतं अरे बापरे अजून 850 करायचे. मग पहिल्या 250 ज्या प्रार्थना असतात त्या आमच्या बैलगाडीतून होतात. चांगलं इकडे तिकडे बघता.
नंतरच्या ज्या 250 त्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये असतात, नंतर त्याच्या 250 त्या वंदे भारतमध्ये होतात, आणि शेवटच्या ज्या 250 त्या अजून आली नाही आपल्या देशात, पण आम्ही बुलेट ट्रेनमध्ये बसतो. आणि मग एकदा का जाऊ दे, तो आकडा एकदा जाऊ दे 1100, म्हणजे माझं पण असं होतं, आता झोप यायला लागली, काय करणार, पण आकडा तर केला पाहिजे, फेऱ्या मारून. बरं, ते 1100 पूर्ण झाल्यानंतर तरी समाधान मिळतं का? नाही समाधान. का? उद्या परत 1100 करायचं. हे साधनेचं सुख नाही. म्हणजे आम्ही काय करतोय, आम्ही सद्गुरूंवर उपकार केल्यासाठी विष्णू प्रार्थना करतो, असं करायचं नाही. हे म्हणजे आम्ही बॉसने सांगितलेला प्रोजेक्ट नाही कुठला तर उद्या काढूनच टाकतो, त्या तसं प्रोजेक्टवर काम करण्यासाठी. साधनेचं सुख जर आपल्याला हवं असेल तर सद्गुरूंनी सांगितले विश्व प्रार्थनेच्या 10 साधना, त्या 10 साधनांप्रमाणे आपण विश्व प्रार्थना म्हटली तर त्याचं फळ लवकर मिळेल. याचा अर्थ विश्व प्रार्थना कशी म्हटली तर फळ मिळत नाही का? विश्व प्रार्थना कशी म्हटली ती फळणार 100%. तुम्ही टेक्निकल म्हटली तरी, कारण सद्गुरूंच्या मुखातून वाक्य निघालंय, तुम्ही कशी विश्व प्रार्थना म्हणा की तुम्हाला इफेक्ट दाखवेल की तिकडे प्रश्नच समजतात. सहज बोलणं इथं उपदेश, पण तुम्हाला जर तुमच्या टाइम फ्रेममध्ये जर एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं केलं पाहिजे की नाही. एखादा मुलगा आई वडिलांना म्हणाला, हे बघा मला सारखं सारखं टोकू नका, अभ्यास कर. मी व्यवस्थित अभ्यास करतो आणि व्यवस्थित ग्रॅज्युएट आहे. मग आई वडील काय म्हणाले, ओके याला पण काय सांगूया नको, याला पाहिजे तसा अभ्यास करू दे, हा ग्रॅज्युएट मार. म्हणून हे त्याला टोकत नाहीये, तो काय यांना सांगत नाहीये, तो आपापल्या परीने अभ्यास करतोय, त्याच्या कपॅसिटीने अभ्यास करतोय. असं करत तो 37व्या वर्षी ग्रॅज्युएट झाला. आता 37व्या वर्षी ग्रॅज्युएट होऊन उपयोग काय? ग्रॅज्युएट 20व्या वर्षी झाला पाहिजे, हा 17 वर्षानंतर झाला. उपयोग काय सांगा? म्हणजे फळ तर मिळालं. विश्व प्रार्थना म्हटली तर फळ मिळणार. कधीही तिच्या सवडीने की तुम्हाला फळ मिळलं तर चालेल का? मग म्हणा. कारण बरेच जण असं म्हणतात की सद्गुरूंनी सांगितलंय ना की विश्व प्रार्थना तुम्ही कशी म्हणा की इफेक्ट देते. मग सद्गुरूंचा अनुग्रह घेण्याची गरज काय? मला एका बाईने असं विचारलं, हो असा सद्गुरू सांगतात तसा भाव कसा आणायचा? म्हटलं तुम्ही अनुग्रह घेतला तर मला म्हणाले नाही, पण मग अनुग्रहाचा भावाचा संबंध काय? म्हटलं तुम्ही ऑफिसमध्ये काम करा, तुम्हाला तुमच्या भावाने फोन करून सांगितलं, अगं तुला कळलं का शेजारच्या काकू पडले, तर तुम्ही काय म्हणता? अरे बापरे, हो का? आज ऑफिसमधून सुटताना जाताना बघू नका. तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून सुटता आणि बघू नका. पण तुमच्या भावाचा फोन आला, अगं आई पडली, काय करायचं? तुम्ही खालीच उतरा, सांगा मी ऑलरेडी रिक्षात बसले, मला हॉस्पिटलचं नाव सांगता येत नाही. 2 ट्रीटमेंटमध्ये फरक काय? एक शेजारच्या काकू आणि दुसरी आई. हा फरक अनुग्रह आणि अनुग्रह न घेतल्यामुळे. तो भाव असा डायरेक्ट येता येणार नाही. मला अनुग्रह घेण्याची गरजच काय? आपण जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा सद्गुरू आणि आपलं जे नातं निर्माण होतं, जे आई मुलाचं किंवा वडील मुलाचं जे नातं होतं, त्या भावातून तो भाव तुम्हाला ओढून ताणून आणावा लागत नाही, तो आपोआप भाव निर्माण होतो. त्यामुळे तो भाव महत्त्वाचा, नंबर 1. नंबर 2, आपण जेव्हा ही विश्व प्रार्थना सद्गुरू सांगतात त्या भावाने जेव्हा जसं सांगतो तसं म्हणतो, तेव्हा त्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. आता या 10 साधना संकल्प सिद्धीचं बुकिंगमध्ये सद्गुरूंनी स्ट्रेट दिलेलं आहे, पण आपण त्या सद्गुरू सांगतात तसं केल्या पाहिजे. तुम्ही विश्व प्रार्थना कशी म्हटली, पण तुम्हाला क्वालिटेटिव्ह जर रिझल्ट हवा असेल आणि तुम्हाला तुमच्या टाईम फ्रेममध्ये हवा असेल तर सद्गुरूंनी ज्या 10 साधना सांगितल्या त्या 10 साधना आपल्याकडे सद्गुरूंनी एवढी लिबर्टी दिली आहे. म्हणजे खरोखरच आपली आई एवढी सुगरण आहे की तिने, आपण बघा उपासना यज्ञ आपलाच आहे, आपण कसाही करतो, पण असा उपासना यज्ञ आधी निर्माण नाही झाला. उपासना यज्ञ सद्गुरूंनी शोधून नाही काढलाय, उपासनेने सद्गुरूंनी तयार केल्या, निर्माण केला. 11 प्रकारे आपण नाम घेतो, नामघोषापासून नाममौनापर्यंत खूप मोठी क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे आधीच्या संतांचा प्रॉब्लेम काय होता? सद्गुरू सांगतात ही गोष्ट सांगतात बघा, त्या 2 तीरावर रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज आले. तुकाराम महाराजांनी रामदास स्वामी विचारते कसं काय चाललंय, ते म्हणाले बोंब आहे, इकडे पण बोंब आहे. 10 मिनिटं नामस्मरण करा या सांगण्यामध्ये संत यशस्वी होत नव्हते. सद्गुरूंनी त्याचा विचार केला आणि 11 प्रकारे आपण 1 तास नाम घेत असतो उपासनेमध्ये, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी. आई जेव्हा सुगरण असते ना तेव्हा त्या मुलाला ती गोष्ट दिलीच पाहिजे, यासाठी त्या डोक्यात चक्र फिरायला लागतं. संत आणि सद्गुरूंमधला फरक काय आहे? जे सद्गुरू आहेत
त्या सद्गुरूंना आपण माऊली म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू पदावर आहे. संत आणि सद्गुरूंमधला फरक सद्गुरू समज गैरसमजमध्ये दिलेला आहे. दोघंही दिव्य दिव्य तत्व सेमच आहे, पण संत आणि सद्गुरूंमधला फरक काय? सद्गुरू सांगतात प्रत्येक आई ही बाई असते. सद्गुरूंचंच वाक्य, प्रत्येक आई ही बाई असते, पण प्रत्येक बाई ही आई असते तसं नाही. तसं प्रत्येक सद्गुरू हे संत असतात, पण प्रत्येक संत हे सद्गुरू असतात तसं नाही. कारण सद्गुरू पदावर आल्यानंतर ते आईच्या भूमिकेत येतात, आणि आईच्या भूमिकेत आल्यानंतर काय होतं? आईच्या भूमिकेत आल्यानंतर आई कॉम्प्रोमाइज करत नाही. हे लक्षात ठेवा. परमेश्वरापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ काय आहे? सद्गुरू श्रेष्ठ अशासाठी आहे, मला विचार होतं, परमेश्वर म्हणजे केमिस्ट आहे आणि सद्गुरू म्हणजे डॉक्टर आहे. काय फरक आहे केमिस्ट्रीकडे? सगळी औषधं मिळतात. कुठली आपण जातो बघा, सांगतो जरा दात दुखतो, घ्या बिंदास घ्या म्हणून सांगतो, वाईट काही नाही. सगळा स्टॉक त्याच्याकडे असतो, सगळा स्टॉक. डॉक्टरकडे स्टॉक कुठलाच असतो, परमेश्वराकडे सगळं काही आहे. सद्गुरूंकडे स्वतःकडे काहीच नाही, पण सद्गुरूंकडे काहीतरी आहे म्हणून जायचं नाही. सद्गुरूंचं जे प्रिस्क्रिप्शन आहे ना, सद्गुरूंचं जे प्रिस्क्रिप्शन आहे म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शन आहे, त्या प्रिस्क्रिप्शन शिवाय केमिस्टला औषध देणं इलिगल मानलं जातं. याचा अर्थ काय? सद्गुरूंना डावलून परमेश्वराकडे मागणं हे इलिगल आहे परमार्थामध्ये. सद्गुरूंच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय परमेश्वराकडे मागता येत नाही. सद्गुरूंच्या प्रिस्क्रिप्शननेच जावं लागतं, आणि त्याचे प्रिस्क्रिप्शन ते मार्गदर्शन आहे. बरं, त्यात काय? केमिस्ट असा आहे, तुम्ही कुठलंही औषध घेतलं, तो सांगतो का हे असं घेऊ नका, तसं घेऊ नका? तो काय म्हणतो, घ्या घ्या, तुम्हाला पाहिजे नाही घ्या. परमेश्वर तुम्हाला कुठलीही गोष्ट ऑब्जेक्शनेबल सांगणार नाही, कारण का? शेवटी बुद्धीचं भांडवल दिलेलं आहे. करा आणि खड्ड्यात जा, मला काय म्हणायचं. सद्गुरू तसे नाही. सद्गुरू आपल्याला सिक्युरिटी काय देतात? हे आपल्या हिताचं नाही, हे सद्गुरू आपल्याला देत नाही. काही जरी झालं तरी सुद्धा आईची भूमिका कशी असते बघा. ते मूल 1 वाजता रडतं, मला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. ते आलेले पाहुणे असतात, ते काय म्हणतात, जाऊ दे गं, रडतोय ना, चॉकलेट दे. ते चॉकलेट खाल्ल्यानंतर ते जेवणार नाही हे आईला माहिती असतं. आई सांगते रडलाच नाही चालेल, पण चॉकलेट देणार नाही. त्याला ते पाहुणे चांगले वाटायला लागतात आणि आई दुष्ट वाटायला लागते. पण आई कॉम्प्रोमाइज करत नाही. आई कॉम्प्रोमाइज का करत नाही? कारण त्या मुलाचं हित झालं पाहिजे, ही तिची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते. सद्गुरूंची सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय? आपल्या नामधारकाचं भलंच झालं पाहिजे. त्यामुळे एखादी गोष्ट जर माझ्या मनासाठी होत असेल असं सांगायला जाऊ नका. सद्गुरू काय, मी नामधारक आहे, मी अनुग्रह देत आहे, मी एवढं केलं तरी मला देत नाही.